विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या भागामध्ये अपूर्ण अंकांचा गुणाकार कसा करतात हे आपल्याला समजून घ्यायचंय. पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण बेरीज आणि वजाबाकी ह्या ज्या काही क्रिया शिकलोत त्या क्रियांचे नियम आणि गुणाकार आणि भागाकाराचे नियम हे पूर्णपणे वेगळे आहेत. बेरीज आणि वजाबाकीचा कोणताही नियम गुणाकार किंवा भागाकारासाठी वापरायचा नाही. हा नियम आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचा आहे. आता अपूर्णांकाचा जो गुणाकार आहे तो गुणाकार कसा केला जातो हे आपल्याला समजून घ्यायचंय. 8/5 गुणिले 4/6 असं जर उदाहरण आपल्याला दिलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतोय, बेरीज आणि वजाबाकीचा कोणताही नियम या गुणाकारासाठी आपण वापरायचा नाही. मग गुणाकार करताना अंशस्थानी असणाऱ्या संख्येचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा 8/4 आणि छेदस्थानी असलेल्या संख्यांचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा 5/6. 8 चोक 32 आणि 5 सक 30, 32/30 असं या गुणाकाराचं उत्तर मिळेल. आणि जर आपल्याला याला सोपं रूप द्यायचं असेल तर दोघं अंक समसंख्या आहेत म्हणून 32 आणि 30 या दोघांना आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 ने भाग दिला तर इथे उत्तर मिळतंय 15 आणि इथे उत्तर मिळतंय 16. या गुणाकाराचं सोपं रूप जे आहे ते आपल्याला मिळतं 16/15. अंशस्थानी 16 आणि छेदस्थानी 15 म्हणजे 16/15 हे या गुणाकाराचं उत्तर आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊयात. 5/10 गुणिले 8/10. एक शंका तुमच्या मनात आली असेल, इथे छेद वेगळे होते आणि इथे छेद सारखे आहेत. छेद सारखे असतील किंवा नसतीलही त्याचा गुणाकारावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी दोघं छेद सारखे घेतलेले आहेत. पलीकडच्या उदाहरणाप्रमाणेच जरी छेद सारखे असतील तरी सुद्धा अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहून आपल्याला उत्तर काढायचं आहे. 5 आणि 8 यांचा गुणाकार येतो 8×5 40. 10 गुणिले 10 याचा गुणाकार येतो 100. दोघं पुन्हा समसंख्या आलेल्या आहेत. मग याला हे दोन्ही शून्य कट करून उत्तर मिळतंय आपल्याला 4/10 आणि या 4/10 ला पुन्हा आपण सोपं रूप देऊ शकतो. 2×2 4 आणि 2×5 उत्तर मिळतंय आपल्याला 2/5. अशाच पद्धतीने छेद सारखे नसताना किंवा छेद सारखे असताना अपूर्णांकांचा जो गुणाकार आहे तर तो गुणाकार या पद्धतीने केला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशीच अनेक उदाहरणं घेऊन नक्कीच तुम्ही अपूर्णांकाच्या गुणाकाराच्या ज्या काही क्रिया आहेत तर या क्रियांचा सराव कराल. या बाबतीत जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर दिलेल्या नंबरवर मला तुम्ही नक्की संपर्क करू शकतात. तुमचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.